हॅलो फ्रेंड्स, देवाची किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे नाचणी हिरव्या मुगाचे डोसे। त्याला काय काय साहित्य लागणार आहे आणि आपण हे पदार्थ जास्तीत जास्त करून पौष्टिक कसे बनवायचे आहे त्यावरती जास्त भर घातलेला आहे। तर आपण बघूया ह्याला काय काय लागणार आहे ते सामग्री। आपण इथे 1 कप नाचणी घेतलेली आहे। नाचणी तुम्हाला माहिती असेलच, त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर, हाय प्रोटीन हे सगळ्याच गोष्टी आहेत त्यामध्ये। नंतर आपण 1 कप हिरवे मूग, अख्खे मूग घेतलेले आहेत। काही गोष्टी समजून घेणार आहोत। आजच्या धावपळीच्या जीवनात आरोग्याकडे लक्ष देणं खूप कठीण होऊन बसलं आहे। जेव्हा काही आपण खातो त्यामधून आपल्याला जीवनसत्व किती मिळतं हे आपल्याला पण माहिती आहे। सकाळच्या घाईघाईमध्ये आपण बिस्किट, चपाती, पाव यासारख्या गोष्टी खातो। ह्याचा दुष्परिणाम आपल्या शरीरावरती हळूहळू दिसायला लागत आहे। माझा प्रयत्न आहे की मी जे रेसिपी दाखवीन त्यामधून माझ्या मैत्रिणींना चांगले व पौष्टिक पदार्थ करता येतील व आपल्या परिवाराला निरोगी आयुष्य देता येईल। आजचा आपला पदार्थ तुम्हाला मी सांगितलं त्याप्रमाणे नाचणी आणि हिरवे मुगाचे डोसे आहेत। नाचणीमध्ये भरपूर हाय प्रोटीन आहेत आणि वेट लॉस जे करत असतील त्यांच्यासाठी खूप उपयोगी असा हा जिन्नस आहे। हिरवे मूग घेतल्यानंतर आपण यामध्ये 1 चमचा मेथी टाकलेला आहे आणि 2 चमचे आपले जे साधे तांदूळ आहेत ते 2 चमचे टाकायचे आहेत यामध्ये। तांदूळ टाकल्यामुळे आपल्याला एक क्रिस्पीनेस येतो आपल्या डोस्यामध्ये। आणि या डोस्याची स्पेशालिटी ही आहे की ह्याला फर्मिंगची गरज नाही आहे, आंबवायला लागत नाही। आता हे सगळे जिन्नस स्वच्छ धुवून घ्यायचे 3 ते 4 वेळा। धुवून घेतल्यानंतर रात्रभर आपल्याला हे पाणी टाकून 7 ते 8 तास भिजत ठेवायचे आहेत। भरपूर प्रमाणात ह्यामध्ये कॅल्शियम असल्यामुळे नाचणीत डायबेटिक लोकांना पण खूप उपयोगी आहे। नाचणी थंड असल्यामुळे उन्हाळ्यात खूप उपयोगी असते ही नाचणी। ज्यांना किडनी स्टोन आहे शक्यतो त्यांनी हे अवॉइड केलं पाहिजे नाचणी खायची। तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी कन्सल्ट करू शकता याबाबत। आणि ज्या आया ज्यांनी आताच बाळाला जन्म दिला आहे त्यांनी आपलं जे प्रोडक्शन असतं दुधाचं, आईचं दूध ते पण वाढ होतं प्रोडक्शन ह्याचं, त्यामुळे आईसाठी पण खूप चांगलं आहे हे नाचणी। आणि राहिले हिरवे मूग। हिरवे मूगमध्ये हेल्दी न्यूट्रियंट्स आहेत आणि ज्यांचे बॅड कोलेस्ट्रॉल असतात तर ते त्यांच्यासाठी पण खूप खाल्ल्यानंतर बॅड कोलेस्ट्रॉल कमी होऊन गुड कोलेस्ट्रॉलमध्ये वाढ होते। आता यामध्ये आपण 10 ते 12 कढीपत्ता टाकलेले आहेत। त्यानंतर 1 चमचा जिरं आणि 2 बेडक्या मिरच्या आणि 1 चमचा खोबरं टाकून थोडंसं पाणी मिक्स करून आपल्याला याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सरमध्ये। ह्याची कन्सिस्टन्सी अशी असणार। यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता एक भिडं गरम करून त्याला थोडंसं तेल टाकून नॉर्मल टेम्परेचर करण्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी शिंपडायचं आहे। टिश्यूच्या पेपरनी आपल्याला व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे भिडं आणि त्यावरती थोडं थोडं पीठ करून आपल्याला डोसे बनवून घ्यायचं आहे टाकून। हे बघा, हळूहळू करून पसरत जायचं भिड्यावरती। झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं आपल्याला शिजत ठेवायचं आहे। वरची पूर्ण लेअर सुकली की ते छान क्रिस्पी होतं। हे बघा, इथे मी परतून दाखवते। हे बघा किती छान झाली, चवीला खूप छान लागतात हे बघा, वरची लेअर पण पूर्णपणे सुकली आहे। हे तुम्हाला मी फोडून पण दाखवते। नरम होतात, लुसलुशीत, दिवसभर तुम्ही आरामशीर हे खाऊ शकतात। आता आपण इथे खोबऱ्याची चटणी नाही बनवली आहे, आपण टोमॅटो आणि कांद्याची चटणी बनवतो आहोत। इथे 2 टोमॅटो आणि 2
मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत, ते रफली चॉप करून त्यात 5 ते 6 लसूण, अर्धा इंच आलं, थोडं चिंच आणि 2 बेडक्या मिरच्या घेतल्या आहेत। सुरुवातीला आपण कढईमध्ये थोडंसं तेल घालून 4 ते 5 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत, ते थोडं भाजून घ्यायच्यात। त्यावरती आलं, त्यावरती कांदा हे थोडं 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचे आहेत। थोडं परतून झालं की त्याच्यावरती आपल्याला टोमॅटो टाकायचे आहेत, जे मध्यम आकाराचे 2 बारीक कापलेले आहेत ते। त्यावरतीच 2 बेडक्या मिरच्या टाकल्या की त्यावरती थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं आहे। ते झाल्यानंतर आपल्याला हे सगळं मिश्रण मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे। काढून झाल्यानंतर आपण थोडं चिंच घेतलेलं आहे ते टाकायचं आणि डाळी घेतलेली आहे, जवळजवळ अर्धी वाटी डाळी घेतलेली आहे, डाळ्या ती टाकली का थोडंसं पाणी टाकून बारीक पेस्ट करून घ्यायची आहे ह्याची। एका बाउलमध्ये काढायची बारीक पेस्ट। आता या चटणीला तडका कसा द्यायचा ते आपण बघूया। तडक्यासाठी गरम तेल केले 2 ते 3 चमचे, त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून तडतडू द्यायची। ते झाल्यानंतर 1 चमचा आपण उडीद डाळ टाकलेली आहे यामध्ये। ती पण व्यवस्थित तडतडली की त्यामध्ये 10 ते 12 कढीपत्ता आणि गॅस बंद करून आपल्याला 1 बेडकी मिरची तोडून टाकायची आहे। ती व्यवस्थित मिक्स केली की आपण तयार केलेल्या चटणीवरती वरून फोडणी द्यायची आहे। तयार झाली आपली कांदा लसणाची चटणी। ही पण खूप चविष्ट लागते ह्याच्याबरोबर। आपण मुद्दाम इथे खोबऱ्याची चटणी बनवली नाहीये, ती तब्येतीसाठी फारशी चांगली नसते। त्यामुळे हे दोन्ही तुम्ही ट्राय नक्की करा आणि आवडलं तर नक्की सबस्क्राइब आणि लाईक नक्कीच करा। थँक्यू।